नमस्कार छोट्या दोस्तांनो, मी मृण्मयी. आज मी आपल्या समोर एक नवीन आणि वेगळे पुस्तक घेऊन आली आहे. या पुस्तकाचे नाव आहे देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. हे पुस्तकाचे शीर्षक वाचल्यानंतर कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच बाकीबा बोरकर यांची अत्यंत लोकप्रिय लावण्य लेखा या काव्यसंग्रहातील ही एक सुंदर ओळ आहे असे लक्षात येते. या ओळीचा अर्थ असा होतो की जी पाऊले अतिशय सुंदर आणि देखणी आहेत, जी ध्येयाच्या किंवा ध्यासाच्या मार्गावर चालतात. हे पुस्तकाचे लेखक प्राध्यापक प्रकाश बोकील आहेत. हे पुस्तक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये अनेक थोर नेत्यांच्या आणि वीरांच्या कथा अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलेल्या आहेत. यामध्ये स्वामी विवेकानंद, वीर विनायक दामोदर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महर्षी कर्वे अशा थोरांच्या कथा आहेतच. त्याचबरोबर अनेक वैज्ञानिक तसेच संत महंत यांच्याही कथा यामध्ये आहेत. तसेच आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व उधळून टाकणाऱ्या काही सैनिकांच्या कथा देखील या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तकाचे एकूण 4 भाग प्रकाशित झाले आहेत. शिवाय याच्या परिशिष्ठामध्ये विवेकानंद केंद्राचा संपूर्ण परिचय आणि लेखकाचा थोडक्यात परिचय दिला आहे. तेव्हा नक्की वाचा देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती. धन्यवाद.